तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण हैदराबादमध्ये आलो आहोत. तर हैदराबादमध्ये आल्यानंतर तिथले जे टुरिस्ट प्लेस आहेत, तिथल्या ॲक्टिव्हिटी आहेत, तर त्या ॲक्टिव्हिटी टुरिस्ट प्लेस सर्व आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना, तर हे जे समोर पाहता ना, हा कोणता थिएटर नाही किंवा स्टुडिओ नाही. तर हा सेटअप असा आहे ना की इथे तब्बल 12 किलो वजनाच्या बॉलिंग केली जाते आणि समोर जे डाईस आहेत ना, तर ते डाईस उडवले जातात. तर मॅक्सिमम जो डाईस उडवेल तो विनर होतो. म्हणजे टोटल 10 राऊंड असतात. कमीत कमी 2 प्लेयर आवश्यक असतात, कारण कॉम्पिटिशन जे आहे ते एकामध्ये नाही, तर त्या कॉम्पिटिशनला ॲटलिस्ट 2 जणं लागतात. तर आम्ही 4 जणं होतो. तर आम्हाला 4घांना 10 राऊंड भेटले होते आणि त्या 10 राऊंडमध्ये मॅक्सिमम जो ते डाईस पाडेल तर तो विनर होणार होता. तर लाईफमधला पहिल्यांदाच हा भन्नाट एक्सपिरियन्स होता, कारण मी तर आत्तापर्यंत जे आहे ना ते मूवीमध्ये किंवा सिरियलमध्ये किंवा असंच व्हिडिओमध्ये हा गेम पाहिला होता. पण नॉर्मली वाटत होतं की जो बॉल आहे तो बॉल नॉर्मली हलका असेल, पण हा इथे जे बॉल होते ना त्याच्यापैकी मॅक्सिमम जो वेटवाला होता तो होता 12 किलोचा आणि मिनिमम जो वेट होता तो 8 kgचा होता. म्हणजे 8 किलो, 9 किलो आणि त्याच्यानंतर 12 किलो. तर असे वजनाचे इथे बॉल होते. ते बॉल पकडण्याची पण ट्रिक आहे. त्या ट्रिकमध्ये जर परफेक्ट बॉल पकडला तरच तो बॉल स्ट्रेट जो ट्रॅक आहे ना त्या ट्रॅकवरून स्ट्रेट जातो. इवन जरा जरी तुमचा बोट आहे तो बॉल पकडताना क्रॉस झाला ना तरी तो बॉल आहे तो स्विंग होतो आणि मग जे ट्रॅक आहे तो ट्रॅक सोडून बाहेर जातो. तर इकडे आमच्यामध्ये पट्टीचा खेळणारा जो आहे तो मोहन होता. त्या मोहनला आधी माहिती होतं ट्रिक वगैरे. मी तर पहिल्यांदा हा गेम खेळलो होतो, त्यामुळे मोहनने आधी ट्रेनिंग दिली होती बॉल. तर आमच्या मोहन भाऊंच्या भरोशावरती आम्ही इकडे खेळायला उतरलो होतो. तर मी तर आधी हे जे समोर दिसत आहेत ना त्यांना डाईस, सोंगट्या किंवा टोकळे असंच बोलवतो. त्यानंतर समजलं की हे डाईस, टोकळा वगैरे असं काही नाव नाही, तर यांना पिन्स बोलतात. तर 10 पिन्स असतात आणि मॅक्सिमम जे आहेत ना तुम्हाला 10 राऊंड्स भेटतात आणि ते 10 राऊंड्समध्ये 10 राऊंडमध्ये जे पण कोण जास्त पिन्स पाडेल तर तो विनर असतो. तर हे समोर जो बघतोय तो हा इकडे स्कोअर बोर्ड आहे. तर याच्यावरती तुमचा स्कोअर बोर्ड आहे तो जनरेट होतो आणि या ज्या पिन्स आहेत ना त्या आपोआप ऑटोमॅटिक ज्या आहेत ना त्या परत सेट केल्या जातात. ते सर्व ऑटोमॅटिक मशीन आहे. तर जेवढ्या पडतील आणि जेवढ्या बाकी आहेत तर तेवढं सगळं टोटल मिळून तुमच्या टोटल 10 ज्या पिन्स आहेत ना त्या पुन्हा ज्या आहेत ना ऑटोमॅटिक मशीनद्वारे सेट केल्या जातात. तर जसं की क्रिकेटमध्ये T20 आहे, त्यानंतर 50 ओव्हर्सचा गेम आहे, त्यानंतर टेस्ट आहे. तर असे वेगवेगळे प्रकार असतात. तसे या गेममध्ये सुद्धा प्रकार आहेत. तर एक म्हणजे जो आपण खेळतो तो 10 पिनचा 10 पिन बॉलिंग बोलतात त्याला. तो मोस्टली US किंवा ग्लोबल लेवलला हा खेळला जातो. त्यानंतर आहे कॅन्डल पिन आणि डक पिन. तर हे जे आहेत ते छोट्या बॉलने खेळले जातात आणि पिन जे आहेत ते छोट्या असतात. आणि हा जो गेम आहे तो मेनली नॉर्थ अमेरिकामध्ये खेळला जातो. आणि त्यानंतर अजून एक याचा प्रकार आहे तो म्हणजे 5 पिन आणि हा मोस्टली खेळला जातो तो कॅनडामध्ये. तर असे या गेमचे टोटल 4 प्रकार आहेत. तर जसं की मी म्हटलं होतं ना की प्रत्येकाला 10 राऊंड भेटतात, 10 अटेम्प्ट्स असतात. तर या गेममध्ये असं आहे ना की एका पूर्ण एंटायर गेममध्ये 10 फ्रेम्स म्हणजे ज्या फेऱ्या राऊंड असतात म्हणजे 10 फ्रेम असतात. प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एका फ्रेममध्ये आहेत ना त्याला 2 संधी मिळतात. पहिल्याच प्रयत्नात जर सर्व पिन्स पाडल्या तर त्याला स्ट्राईक म्हणतात आणि जर दुसऱ्या प्रयत्नात उरलेल्या पिन्स पाडल्या तर त्याला स्पेअर म्हणतात. जो स्कोअर आहे ना तो स्कोअर कंबाईन स्कोअर काउंट केला जातो. जसं की स्ट्राईक जर मिळाली तर 10 गुण भेटतात आणि त्या पुढील 2 प्रयत्नामध्ये मिळालेले एकूण गुण जे आहेत ना ते टॅली केले जातात. तर स्पेअर मिळाल्यास 10 गुण आणि त्यापुढील एका प्रयत्नात परत अजून गुण मिळतात. आणि त्याच्यानंतर 10व्या फ्रेममध्ये म्हणजे 10व्या राऊंडमध्ये स्ट्राईक मिळाल्यास 2 अतिरिक्त संधी मिळतात आणि स्पेअर मिळाल्यास 1 अतिरिक्त संधी मिळते. म्हणजे शेवटच्या राऊंडला जर आपल्याला स्ट्राईक मिळाली ना तर 2 अजून एक्स्ट्रा राऊंड भेटतात आणि स्पेअर मिळालं तर 1 राऊंड मिळतं.
टोटल जो बेस्ट स्कोर मानला जातो ना तो 300 गुण, म्हणजे ज्याला 300 गुण मिळतात ना तो म्हणजे परफेक्ट स्कोर या गेममध्ये मानला जातो. तर एवढं काय आपल्याला माहिती नव्हतं, कारण हा गेम आपण पहिल्यांदाच खेळलो होतो. तर मोहन जो आहे तो मोहन हा खेळ आधी खेळला होता, तर त्याला या गेमबद्दल बरंचसं काहीचं माहिती होतं. ती जी काय माहिती मिळाली ना ती मोहनकडूनच मिळाली होती. तर हा जो खेळ आहे ना तो 1-2 नाही तर तब्बल 90पेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जातो आणि 90पेक्षा जास्त देशांमध्ये तब्बल 120 दशलक्षाहून अधिक लोक जे आहेत ना ते हा गेम खेळतात. आणि याच्यामध्ये ह्या 120 दशलक्षामधून एकट्या अमेरिकेमध्ये 70 दशलक्ष जे लोक आहेत ना तो हा गेम खेळतात. म्हणजे हा एवढा गेम पॉप्युलर आहे. एवढंच की याला स्पेशल ग्राउंड लागतो, कारण याचा जो सरफेस आहे ना तो पूर्ण गुळगुळीत असावा लागतो, तरच जो 12 किलोचा चेंडू आहे ना तो प्रॉपर जो त्या ट्रॅकवरनं सरकत जो आहे ना तो या पिनपर्यंत पोहोचू शकेल. तर हा खेळ काही नवीन खेळ नाही, कारण मी तर फक्त टी व्हीमध्ये वगैरे पाहिला होता आणि रिअल टाईममध्ये पहिल्यांदा खेळलो होतो. तर हा गेम आहे ना पूर्ण ऐतिहासिक गेम आहे. आणि या गेमची जी सुरुवात आहे ना, या खेळाची सुरुवात इजिप्तमध्ये झाली. आणि इजिप्तमध्ये किती वर्षापूर्वी झाली माहिती आहे, तर तब्बल 3200 इसवी सन पूर्व साली या गेमची जी आहे ना ती सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचे पुरावे तिकडे इजिप्तमध्ये आढळतात. तर कारण जे तिकडे उत्खनन वगैरे झालं आहे इजिप्तमध्ये, तर त्याच्यामध्ये या गेमचे जे आहेत ना ते अवशेष जे आहेत ना ते तिकडे मिळाले. त्याच्यामध्ये लहान आकाराचे पिन्स आणि बॉल्स दिसून आले होते. आणि आधुनिक पिन बॉलिंगची जी सुरुवात आहे ना ती प्रेडिक्ट केली जाते की 300 इसवी सनच्या सुमारास जर्मनीमध्ये एका धार्मिक विधीच्या स्वरूपात झाले असावे. म्हणजे जे काही पुरातन जो विभाग आहे त्यांच्या जे उत्खनन किंवा त्यांच्या शोध मोहिमेमध्ये जे अवशेष मिळाले त्याच्या आधारे जे आहे तर याचा इतिहास जो आहे तो उलगडला गेला. आणि आता आहे ना कालांतराने याचे जे रूपांतर आहे ना ते लोकप्रिय खेळात झाले. नंतर मध्यमयुगीन काळात इंग्लंडमध्ये बॉलिंग लोकप्रिय झाले आणि पुढे अमेरिकेतही हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जाऊ लागला. जसं की आम्ही आता खेळतो आहे, हा जो इंडोर स्टेडियम आहे तो एका मॉलमध्ये सेटअप केलेला आहे. तर असाच जो सेटअप जो आहे ना इंडोर स्टेडियमचा तो 1840मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये जो आहे ना तो याचा सेटअप पहिला करण्यात आला होता. तर या इंडोर स्टेडियममध्ये ना टोटल 4 ट्रॅक होते आणि 4 वेगवेगळे जे ग्रुप आहेत ना ते हा गेम खेळत होते. आमच्या ग्रुपमध्ये तर आम्ही 4 जण होतो. त्याच्यामध्ये मोहन बाबू जे आहे तो एकदम पट्टीचा खेळणारा होता. त्यांनी मॅक्सिमम 10 राऊंडपैकी ना त्यांनी 5 राऊंड तर त्यांनी सर्व जे 10च्या 10 पिन आहेत ना त्या पाडल्या होत्या. आणि आमचे जे आहेत ना ते बरेचसे जे बॉल आहेत ते असे ट्रॅक सोडूनच जात होते. कारण जो टेक्निक आहे ना बॉल पकडायची त्या 3 फिंगरमध्ये प्रॉपर जर पकडलं आणि जी उरलेली बोट आहे ती पूर्ण स्ट्रेट ठेवावी लागतात, तरच जो बॉल आहे तो प्रॉपर ट्रॅकवरून जो आहे ना तो पुढे पिनपर्यंत पोहोचतो. तर इकडे समोरच्या डिस्प्ले बोर्डवरती ना तुमच्या किती पिन बॅलन्स आहेत ना तर त्या पण शो केल्या जातात. तर जसं की आधी म्हटलं होतं की प्रत्येकाला 2 राऊंड दिले जातात. तर त्या 2 राऊंडचा जो टॅली आहे ना ती टॅली या स्कोअरबोर्डवरती इथे शो केली जाते. आज कुछ तुफानी करतेच्या नादात ना तो 12 किलोचा बॉल टाकता त्या ट्रॅकवरती सुद्धा पडायला होत होतं, कारण एकदम हेवी बॉल होता. साधारणतः बघून तर वाटत होतं की हलका असेल, पण तो मॅक्सिमम 12 किलोचा बॉल ह्या ट्रॅकवरून सोडणं ना ते पण एक वेगळीच ट्रिक होती. हे बघा समोर पाहिलं तर मोहनची स्ट्राईक होती. तर त्यांनी खूप अप्रतिम तो खेळ होता. तर आता स्क्रीनवरती रिझल्ट पाहिलं तर मोहनला इथे स्पेअर मिळाली. तर स्पेअर म्हणजे त्याचे 10 त्याला 10 पॉईंट आणि प्लस अजून 2 त्याला अटेम्प्ट मिळाले होते. तर असा काही या खेळाचा जो आहे ना तो नियम आहे. तर संपूर्ण जो रिझल्ट आहे ना प्रॉपर इकडे त्या डिस्प्ले बोर्डवरती दाखवतात. तर पाहू शकतो की मोहनच्या आहेत ना इकडे 96 पॉईंट झाले होते. सगळ्यात कमी माझेच होते 42 पॉईंट. तर तुम्हीसुद्धा कधी मॉलमध्ये वगैरे गेलात ना तर हा गेम नक्की ट्राय करा. इंटरेस्टिंग गेम आहे, थोडा डिफिकल्ट आहे पण है ना टेढ़ा है पर मेरा है. खूप इंटरेस्टिंग गेम आहे. तर आम्ही इकडे ना आपल्या इथं आम्ही जातो ना इन ऑर्बिट मॉलला वाशीमध्ये, तर तिथे हा गेम आहे. तर त्या गेम झोनमध्ये नुसता धडम आवाज यायचा. ते वाटायचं की काही काम नाहीत म्हणून लोक खेळायला जातात तिथे, पण जेव्हा खेळलो प्रत्यक्षात तेव्हा कळलं की हा गेम एवढी लोक का इंटरेस्टने खेळतात. तर खूप मजा येते
तर तुम्हीसुद्धा कधी कोणत्या मॉलमध्ये गेलात ना, गेम झोनमध्ये, तुम्हाला हा गेम नक्की सापडेल, तर तिथे नक्कीच ट्राय करा. तर आमचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर आपण हैदराबादमध्ये आहोत, तर हैदराबादचे जे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहेत, टुरिस्ट प्लेस आहेत, तर तुम्हाला अपकमिंग सिरीजमध्ये पाहायला मिळतील. तर नक्कीच जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.